ओवी, तुझं गाणं शिकण्याचं स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. मला खूप आनंद झालाय. आई, मी बोललो होतो ना अबे येणार म्हणून ना. हो रे राजा, मला फक्त तिची काळजी वाटत होती. पण ओवी मला सांग, तुझ्या बाबांनी परवानगी दिली गाण्याच्या क्लाससाठी? नाही, मग बाबाला काही माहीतच नव्हतं. त्याला सांगितलं असतं तर त्याने आम्हाला इथे पाठवलं सुद्धा नसतं. मग तू इथे कुणासोबत आलीस? तू एकटी तर नाही आली ना? नाही नाही, मी एकटी नाही आली. माझी काकू आली ना माझ्यासोबत. तीच मला यात मदत करते. पण ओवी, त्या दिवशी जेव्हा तू गुरुकुलात आली होतीस तेव्हा त्याच काकू तुला ओढत घेऊन गेल्या. मग आज त्याच काकू कशा तुला सोडायला आल्या? अरे तेव्हा तिला जरा भीती वाटत होती. मी तिला नीट समजावलं आणि तिला माहिती आहे मला गाणं किती आवडतं, म्हणून ती मला इथे स्वतःच घेऊन आली. मला तिला फक्त फोन करून सांगायचंय की मी नीट पोहोचले आणि मला न्यायला कधी यायचे ते. ओवी बाळा, असं लपून छपून गाणं शिकणं अजिबात सोपं नाहीये. पण तुझी जिद्द खूप मोठी आहे. एक मिनिट, हा घे फोन. तुझ्या काकूला सांग 2 तासांनी यायला, म्हणजे तुझा पहिला क्लास पूर्ण होईल. हो टीचर. एक मिनिट, टीचर का? तू मला काकू म्हणतेस ना? पण तुम्ही मला गाणं शिकवणार आहात ना, मग तुम्ही माझे गुरुच झाले. गुरु म्हणजेच टीचर. आणि गाणं शिकण्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवाय. पाया पडते. अगं असू दे बाळा, गुणी आहेस तू. खूप मोठी गायिका हो बाळा. जा आता फोन कर. अबीर, जा तिच्यासोबत.